हॅलो, मी सुरेखा तुमच्या सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी आणि केलेल्या कमेंटसाठी खरंच मनापासून आभारी आहे. कारण तुम्ही ना आता खूप छान असा प्रतिसाद देत आहे व्हिडिओला, शॉर्टला पण आणि लॉंगला पण. त्यामुळे ना आता मी नवनवीन व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर माझं गावाकडचं जीवन बघायचं असेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी हाईपचं ऑप्शन असतं लाईक केल्यानंतर, तर ते पण प्रेस करत चला. तर चला, आज सकाळी ना घरातलं थोडंसं काम आवरलं आहे आणि मला जायचं आहे सुवासिनी जेवणाला. आणि तसं तर जमलं तर आज मला आखाड तळायचं आहे. तर बघू आता काय होतं काय नाही, तिकडून आल्यानंतर काय काम निघतं त्याच्यावरती राहील. आणि चला, आज तुम्हाला एक शेअर पण करायचं आहे मला. तर हे बघा, असं घरटं म्हणजे कुठल्या पक्षाने बनवलं होतं माहीत नाही, पण इथं पत्र्याच्या वरती अँगलला बनवलं होतं आणि हे वाऱ्याने आपोआप असं खाली येऊन पडलं. तर पूर्ण असं मक्याच्या याच्यापासून बनवलंय, मक्याचा जो पाला असतो ना त्यापासून. हे बघा, असं असं बनवलेलं होतं. तर खरंच किती छान बनवता बघितलं ना. खरंच पक्ष्यांची कलाकृती म्हणजे ना खूप भारी असते. तर ते खाली येऊन पडलं होतं, म्हटलं चला तुम्हालाही दाखवू. आणि इथून पुढचं आता माझं रुटीन शेअर करते. व्हिडिओ कंटिन्यू करा. मला निघायचं तेवढ्याच वेळात मला इकडे या ड्रॉवर मध्ये उंदीर दिसला. मी गेले होते ऑल आउट काढायला, कारण खूप दात झाले होते. म्हटलं जातानी लावून जाऊ, पण ऑल आउटचं तर बाजूलाच राहिलं, पण उंदीरच अचानक माझ्या हातात आला होता. तसं तर कपाटात उंदीर आहे हे मला माहित होतं. म्हणून बघा, मी वाटीत आहे ना आधीच त्याला गोळ्या ठेवलेल्या होत्या, म्हणजे पिठामध्ये ना औषध टाकून. पण त्यांनी काही ते खाल्लं नाही. उंदीर बघा ना किती हुशार आहे. आणि तो आहे ना इकडं खालचे 2 कप्पे सोडून डायरेक्ट वरच्या कप्प्यात जाऊन बसला होता. माझ्या तर काही लक्षात आलं नाही, पण आम्ही खालचेच कप्पे एवढे उचकत बसलो. पण त्यानंतर आहे ना सुहासनी जेवणाचा टाईम झाला होता म्हणून पटकन तिकडे आले. आणि हे कुत्रं बघा किती मस्त निवांत असं झोपलंय, आणि तिथं काही मी जास्त सूट-शूट घेतलं नाही. तर हे आंब्याचं कोवळं-कोवळं झाड बघून खूप छान वाटत होतं. त्यानंतर तिकडून घरी आले आणि घरी येताना त्यांच्याकडून मी पपईचे झाडं घेऊन आले होते. ते मला लावायचे होते. तसं तर काल सुहासनी जेवणाला गेले होते. तिकडून पण आहे ना मी गुलाबाच्या काड्या आणलेल्या होत्या. त्या पण लावायच्या होत्या. तर म्हटलं चला आता झाडं लावून घेऊ. आता तर पाऊस थांबलाच आहे. पण म्हटलं चला या दिवसात झाडं खूप छान येतात, म्हणून आहे ना झाडं मी लावून घेतेय. तर पपईचे 2-3 झाडं आणि गुलाबाच्या काड्या होत्या. तर सगळं मी काही लावून घेतलं. आणि कसं पावसाळ्यात झाडं लावले ना खूप म्हणजे पटकन येऊन जातात. आणि त्या मानाने हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात येत नाही. म्हणून आहे ना पावसाळ्यात शक्यतो भरपूर झाडं लावले पाहिजेत. त्यानंतर सगळं काही झालं आणि नंतर मी काही शूट घेतलं नाही. हा जो व्हिडिओ आहे हा दुसऱ्या दिवशीचा. मला आहे ना त्याच दिवशी आखाड तळायचा होता, पण काही कारणानिमित्त झालं नाही. थोडंसं शेतात गेलो, तिकडेच उशीर झाला. म्हणून म्हटलं चला आता इकडे दुसऱ्या दिवशी आखाड तळू. तसं तर ही शाळेत गेलेली होती, तिला सकाळची शाळा होती. आणि आता कसं आषाढ महिना संपत आला, तर म्हटलं आखाड जर तळून झाला नाही तर आपले देवांना नैवेद्य राहून जातील. म्हणून आज मी तळायला घेतला. तर इथे ना कुकरमध्ये डाळ लावली आणि इकडं गुळाचं पाणी करून घेतलेलं होतं, कारण गोड पुऱ्या मला बनवायच्या होत्या. आणि ही वाळलेली मेथीची भाजी माझ्याकडं ओली तर काही मला भेटली नाही, म्हणून म्हटलं चला निवदासाठी मेथीची भाजी लागतेच, म्हणून ही भाजी मी गरम पाण्यात अशी भिजवून घेतली. आणि ही भाजी पण आहे ना कांदा टाकून खूप छान होते. पण मला काय आज आहे ना नैवेद्यामध्ये कांदा वापरायचा नव्हता, म्हणून आहे ना मी बिना कांद्याचाच पूर्ण असा नैवेद्य बनवला. तसं तर लसूण पण वापरायचा नाही असं ठरवलं होतं, पण आहे ना माझ्या लक्षातच नाही. आणि वरणात आहे ना मी लसूण टाकला, पुढे तुम्हाला सांगतेच. बाकी कशातच नाही, पण माझ्याकडे वरणात लसूण टाकून गेला होता. तर जाऊ द्या, आता जे व्हायचं ते झालं. तेवढ्यात इकडं माझं दूध आलं, तर इकडे दूध पण तापून घेते. दूध सकाळी येत असतं, मग सकाळी-सकाळी कसं दूध तापून आणि एकदा गार व्हायला ठेवलं, की नंतर दुपारी मग फ्रिजमध्ये ठेवून देता येतं. कारण दुपारी कसं म्हणजे खूप माशा वगैरे होतात ना, मग व्यवस्थित झाकून वगैरे सगळं काही ठेवलं, की टेन्शन नसतं. त्यानंतर इकडं गव्हाचं पीठ घेतलं आणि त्या पिठात आता हे गुळाचं पाणी टाकून छान असं पुऱ्यांचं पीठ मी मळून घेणार आहे. आणि पुऱ्यांचं पीठ थोडंसं जास्तच मळलं मी, कारण कसं शिळ्या झालेल्या पुऱ्या पण आम्हाला आवडतात चहात वगैरे खायला, म्हणून म्हटलं थोडंसं जास्त. आणि नैवेद्याला पण होतील, गावातल्या देवाला वगैरे नैवेद्य दाखवायचा. तर सगळीकडे मग माझे नैवेद्य होऊन जातील. तर इथे आहे ना पटकन पुऱ्यांचं पीठ मळून घेतलं. आणि अहो पण आहे ना शाळेत गेलेले होते रुईच्या, कारण आज आहे ना पेरेंट्स मीटिंग होती, त्यामुळे ते तिकडे गेले होते. तर मग माझंच एकटीचं घरी चाललं होतं आणि स्वयंपाक पण पटपट बनवायचा होता, कारण कसं नंतर मग नैवेद्य दाखवता करता खूप वेळ होऊन जाईल म्हटलं, आणि मग नंतर खूप भूक लागती. आणि तसं तर आम्हाला आहे ना लवकरच जेवायची सवय आहे. पण इथं बघा आता आहे ना पुऱ्यांचं पीठ मळून आणि छान असं मुरायला ठेवून दिलं, तोपर्यंत इकडे लगेच वरणाला फोडणी द्यायला घेतली. तर मस्त वरणाला आता फोडणी देऊन घेते. तर कोथिंबीर टाकली आणि टोमॅटो टाकून छान असं फोडणी दिली.
तसं तर वरण वगैरे मी थोडंच बनवलं, कारण कसं पुऱ्या असतात, मेथीची भाजी, मग सगळा स्वयंपाक असला की मग एवढं काय होत नाही खाणं आणि मग खूप पडतं. त्यामुळे म्हटलं चला मोजकंच आपल्याला जेवढं लागतं तेवढंच बनवू. तर इकडे आहे ना भाताचं पण कुकर लावून दिलं आणि नंतर पुऱ्या लाटायला घेतल्या. कारण पुऱ्या आणि भजे असंच राहिलं होतं. कुरडया पण काढून घेतल्या, भज्यांचं पीठ मळून ठेवलं होतं. पण आधी पुऱ्या करू म्हटलं आणि मग भजे गरम-गरम करता येतील. तर इथं पुऱ्या आहे ना मी मस्त लाटून आणि तळून घेते. एकीकडे लाटायच्या आणि एकीकडे तळायच्या असं चालू होतं माझं आणि मला गरम-गरमच करायच्या होत्या. जेवढ्या होतील तेवढ्या म्हटलं करू आणि नंतर मग जेवायच्या वेळेस करू. आता कसं आपलं नैवेद्य वगैरे झाले तर बस झाले. यावर्षी तर आखाड तळायला आहे ना जवळ-जवळ मला म्हणजे महिना संपत आला तरी पण तळून झाला नव्हता कामानिमित्त. दरवर्षी कसं निवांत असतं त्यामुळे ना आखाड मी लवकरच तळत असते जेव्हा आखाड महिना सुरू होतो तेव्हा. पण यावर्षी खूप उशीर झाला. पण असो कधी का होईना पण तळून झाला ते लय महत्त्वाचं. त्यानंतर इकडे सर्व पुऱ्या करून घेतल्या आणि मस्त भजे पण काढून घेतले. भजे मी गोल-गोल जे असतात बिना कांद्याचे तेच काढले कारण कांदा तर काही वापरायचा नव्हता आणि किचनमध्ये ना भरपूर सारा पसारा पण झालेला होता. सगळं काही आवरायचं बराच वेळ होत आला होता आणि कसं ऊन पण खूप पडलेलं होतं त्यामुळं गरम होत होतं. पण असं म्हटलं भजे पटपट असे काढून घेऊ आणि कसं गॅसजवळ आपण बसलेलं असलं की गरम होतंच. आपण कितीही नाही म्हटलं तरी. तरी मी थोडा वेळ फॅन लावला होता, पण भजे काढताना मग कसं तेल गार पडून जातं म्हणून परत फॅन बंद केला आणि इथं माझे सर्व भजे आता काढून घेतले. असे गोल-गोल भजे कुणाकुणाला आवडतात हे कमेंट करून सांगा. फक्त मीठ, मिरची, ओवा एवढंच टाकलं होतं. बाकी सोडा वगैरे तर काही मी भज्यांमध्ये टाकत नाही. सोड्याऐवजी ना आपलं कडक तेल टाकत असते म्हणजे थोडंसं 1-2 वगळ्या. त्यामुळे ना भजे खूप छान होतात तेलामुळे. तर इथे आहे ना सर्व भजे असे काढून घेतले. त्यानंतर नैवेद्यासाठी लागणारी मेथीची भाजी केली. तोपर्यंत रुही आणि दोघं घरी आले होते. तर मी नैवेद्य भरून घेतले. काही नैवेद्य घरीच ठेवले आणि हा आहे ना मी मळ्यातल्या देवीला जाणार होते. तिकडच्या देवीसाठीचा नैवेद्य होता. तो आधी तयार करून घेतला. म्हटलं तिकडे आधी जाऊन येऊ. तर डब्यातच नैवेद्य भरले. अगरबत्ती, काडीपेटी आणि तेल पण घेतलं होतं. तर ते सगळं घेऊन आम्ही आलो इकडं मळ्यातल्या देवीला. तर या देवीला आहे ना म्हणजे या देवी खालकरांची देवी म्हणून ओळखली जाते. तर याला आहे ना आम्ही मागे पण दर्शनाला आलो होतो. आणि इथं बघा माझं तोंड तुम्हाला थोडंसं सुजलेलं दिसत असेल कारण ना अचानक काय झालं माहित नाही. पण आहे ना माझं सकाळपासून आहे ना तोंड थोडंसं सुजलंय. कशामुळं ते काही कळालंच नाही. काहीतरी उभरलं वगैरे असं वाटतंय. त्यामुळे ना असं थोडंसं असं जड-जड वाटत होतं. पण असो आता इथं सगळं काही हसत-खेळत आवरलं आणि इकडे मळ्यात दर्शनाला आले. इथं आल्यानंतर आहे ना दिव्यामध्ये तेल वगैरे टाकलं. जेवढं जमलं तेवढं शूट घेतलंय मी इथं आणि आमची रुही पण आहे ना मस्त दर्शन घेत होती. मागे एकदा आम्ही गेलो होतो त्यावेळेसही मी शॉर्ट व्हिडिओ शेअर केला होता. तर त्या पण व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. तर इथे आहे ना अगरबत्त्या पेटवून घेतल्या, सगळीकडे ओवाळून घेतल्या आणि त्यानंतर देवीला हळदी-कुंकू लावून घेतलं आणि नैवेद्य दाखवला. आषाढ महिन्यात आहे ना म्हणजे सगळीकडं शक्यतो गावदेवीला नैवेद्य दाखवत असतात. बऱ्याच ठिकाणी करतात म्हणजे माझ्या माहेरीही करतात. त्यामुळे हे बऱ्यापैकी मला माहीत आहे. त्यामुळे मी असं करत असते. आता बऱ्याच ठिकाणी पुरणाचं पण करतात. पण यावेळेस काही मी पुरणाचा नैवेद्य केला नाही. गोड पुऱ्या वगैरे त्याच केल्या. इथे छान असं दर्शन घेतलं. त्यानंतर बाहेर आले तर अहोंनी नारळ फोडून घेतलं. हे नारळ आमचे घरचेच आहेत. त्यामुळे नारळ खूप असं निबर आहे. फोडलं आणि सगळीकडे मग प्रसाद वगैरे ठेवून घेतला. हे घरचे नारळ असले की खूप जाड पण खोबरं आहे. त्यामुळे खायलाही खूप खूप छान लागतं हे खोबरं. त्यानंतर रोहिणी मस्त इकडं प्रसाद ठेवला आणि तिलाही आवडत होतं. ती बघा कसं म्हणजे कुटके सगळे असं मोजून-मोजून ठेवत होती. तिला म्हटलं मोजून ठेवू नये देवाला. त्यानंतर बाहेर इकडं कासव आहे, तर तिथं पण हळदी-कुंकू लावून घेतलं आणि तिलाही हळदी-कुंकू लावायला खूप मजा वाटत होती. तिने पण लावलं आणि इथं नैवेद्य ठेवून आम्ही दर्शन घेतले. सगळीकडे इथं इथं पाणी वगैरे वाहिलं आणि नैवेद्य ठेवून दर्शन घेतले. खरंच कधी-कधी ना असं बाहेर कुठं दर्शनाला गेलं ना, खरंच खूप छान वाटतं आणि असं काय आपण नेहमी-नेहमी तर जात नाही. काही सण वगैरे, यात्रा वगैरे असेल किंवा मग असं नैवेद्य वगैरे ठेवायचं असेल तेव्हाच. तर आम्ही इथं आल्यापासून अगदी दुसऱ्यांदा गेलो आणि हा बघा या कावळ्यांनी नैवेद्य ठेवल्या-ठेवल्या लगेच उचलून घेतला. तर असो ते त्यांचंच जेवण आहे म्हणून आपण त्यांनाच नैवेद्य ठेवतो. बाहेर असले की कुत्रे, कावळे हेच नैवेद्य खात असतात. त्यानंतर इथंच घराजवळ असलेल्या काशाईच्या मंदिरात आलो. तिथं पण आहे ना, मी देवीला हळदी-कुंकू लावून घेतलं आणि नैवेद्य ठेवून घेतले. दिव्यात तेल टाकलं आणि अगरबत्त्याही लावल्या. जेवढं जमलं तेवढं मी तुमच्याशी शेअर केलं. तर चला
आता पुढं मग काशाईचा नैवेद्य झाला, हळदी कुंकू अगरबत्त्या सगळं लावून झालं. इथं पण नारळ फोडलं, देवीला प्रसाद ठेवला आणि त्यानंतर घराजवळ असलेल्या मुंजाबाला आम्ही नारळ फोडायला आणि नैवेद्य ठेवायला आलो. तर हे सगळ्यात शेवट झालं आमच्याकडून. पण असं म्हटलं घराजवळचं कसं होऊन जातं मग. तर इथं मुंजाबाला मस्त पाण्याने अंघोळ घालून घेतली आणि त्यानंतर हळदी कुंकू काही लावलं नाही. इथं नैवेद्य ठेवून घेतला, अहोंनी नारळ फोडून घेतलं. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छानशा व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.